स्माइल इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आत्मवंदन. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. आज आपल्या या 10 दिवसांच्या सेशनचा शेवटचा दिवस आहे. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. व्हेरी गुड. आजपर्यंतचा जो आपला सिलेबस झाला होता त्यात तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकतो की आपण पुढे जायचं. आतापर्यंतच जे शिकवलं आहे ते तुम्हाला कळालेलं आहे. हो. येस. कसे आहात सगळे? मस्त जबरदस्त. स्वस्त मस्त तंदुरुस्त. जबरदस्त. मस्त मस्त आणि जबरदस्त व्हेरी गुड. आणि तंदुरुस्त. तंदुरुस्त पण आहेत. व्हेरी गुड. ओके. आज कोणाला काही आजपर्यंत जे आपण सगळं शिकलो आहे त्यात कोणाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर विचारा. अदरवाईज आपण पुढे जाऊया. मॅम, एक प्रश्न होता फक्त. हा, स्वप्नील सर बोला. अ, जे आपण पास्ट लाईफ रिग्रेशनचं मेडिटेशन केलं होतं. हं, हा. तर त्यामध्ये आपण म्हणजे ज्यांच्याबरोबर वाद झाले होते किंवा झाले असतील तर त्या गोष्टी बाजूला केल्या. पण हं, असं पण असतं की म्हणजे मित्रांसोबत किंवा आणखीन कोणासोबत 15-20 वर्षापूर्वी वाद झालेले असतात. हं, आणि त्यानंतर परत काहीच म्हणजे आजपर्यंत काहीच संपर्क येत नाही हं, किंवा ते आठवत पण नाही. हं. अशा वेळी काय करायचं? म्हणजे त्या गोष्टी पण इग्नोर करून सोडायच्या की म्हणजे कधी हे कधी बघा, ऑकेजनली आठवतात त्या? आठवतात आठवतात हा, म्हणजे त्या किंवा ती व्यक्ती कुठेतरी सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर आहेत. बरोबर. हो. हा. अदरवाईज आपल्याला आठवल्या नसत्या. राईट. जे आणि बरोबर. मित्रांचं आपल्याला कसं असतं ना, मित्रांचं नातं आपण चूज करतो. आणि हो. जर आपल्याला कुठेतरी वाटतं आहे की ते वाद आपल्याला आठवत आहे तर एक प्रयत्न शेवटचा करून असा बघायचा की आपण एक कॉल करून बघायचा. जर वाटतं अच्छा. आहे की 15-20 वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तीसोबत वाद झाले आहे, एका भाऊ तुमच्याशी बोलत नसेल, बहीण तुमच्याशी बोलत नसेल, तर तुम्ही एक काम हम्म. करायचं. या साधनेच्या दरम्यान एक दिवस आपण कॉल करून बघायचं. आणि अ, बघायचं की आपण त्याला सॉरी म्हणून तर बघायचं. हे तत्व आपल्याला आपल्या अंगीकारायचे. बरोबर. मग असे काही हा. नातेसंबंध तुटलेले असतात. असे काही एकदा प्रयत्न करायचं आपलं कर्तव्य आहे. की जर आपण त्याच्यातून निघालेलो नाही, आपल्याला पुढे जायला ह्या गोष्टी अडथळा निर्माण करत आहे. प्रत्येकाला एक संधी देण्याची गरज असते. मग एकदा आपण काय करायचं, त्या नात्याला संधी देऊन बघायची. तुम्ही एकदा कॉल करून बघा. उचलला तर ठीक आहे. समोरची व्यक्तीने कम्युनिकेट केलं तर भावात, म्हणजे मित्र असेल तर भावा तुझी आठवण आली होती, मी कदाचित चुकलं असू, मी एवढ्या गोष्टीत आणून घ्यायला पाहिजे नव्हती. आपल्याला काय करायची, हा. प्रत्येक डायरेक्शननी येणारे आपल्या लाईफमध्ये जे काही ब्लॉकेजेस येतात ते रिमूव्ह करायचे आहे. अच्छा. कळते. कोणी असू द्या, मग माझी बहीण बोलत नसेल, मैत्रीण बोलत असेल, कधी कधी घरामध्ये आपल्या मुलगा आणि आई बोलत नाही, मुलगा आणि वडील बोलत नाही, सासू सुना बोलत नाही. अशा वेळेस आपल्याला फक्त एक प्रयत्न करून बघायचा. आणि कोणीही कमीपणा घेतल्याने कमी जास्त होत नाही. ज्याचं त्याचं लाईफ प्रत्येक बरोबर. जण इंडिव्हिज्युअल जगत आहे. आपण एक ट्राय करायला काही हरकत नसतो. एक शेवटची अच्छा. संधी आपल्याला द्यायची. ठीक आहे. ठीक आहे. जर तुम्हाला ते तर पास्ट लाईफ मध्ये आठवत आहे आणि जे 15 वर्षापूर्वींचे वाद जर तुमच्याकडे, पहिल्यांदा तर आपण स्वतः माफ करायचं. प्रोसेस मधनं जाताना सगळ्या गोष्टी लिहिताना मी काय करते, माझ्या चांगल्यासाठी मी त्यांना माफ करते. जरी टाळी आपल्याला माहिती प्रत्येकाला एका हाताने वाजत नाही. कदाचित नक्की. माझं काहीतरी चुकलं असेल, 10% तरी माझी चुकी असेल. मग मी पहिल्यांदा स्वतःला माफ करणार, त्यांना माफ करणार. आणि एक प्रयत्न आपल्याला करायचा आहे की त्यांना फोन करून बघा. जे दुरावलेले नाते असतील ते नक्कीच जवळ येतील. जर त्यांनाही त्या भावना पोचल्या असतील, युनिव्हर्स पर्यंत पोचवायची, आपण ज्यांना माफ माफ करायचं आहे किंवा त्यांना माफी मागायची आहे, एकदा आपण प्रयत्न करायचे कम्युनिकेट करण्याचा. नाहीतर मग स्टॉप करायचं. ठीक आहे. आपल्याला सेल्फ ठीक आहे. रिस्पेक्ट जपून पुढे जायचंय. कुठेही आपला सेल्फ रिस्पेक्ट, मी म्हणत नाही इगो बाळगा, काय बोलते, इगो बाळगायचा नाही, पण सेल्फ हं. रिस्पेक्ट पण जपला पाहिजे. पाहिजे. करेक्ट. ठीक आहे. हो.
अजून कोणाचे काही प्रश्न आहे? थँक्यू मॅम. मॅडम मला एक विचारायचं होतं. हा बोला. आता समजा मला एखाद्याला बॉडी हिलिंग करायचंय, हा. तर तेव्हा म्हणजे त्या व्यक्तीचा हम्म. अगोदर ऑरा स्कॅन करून घ्यायला पाहिजे का? करेक्ट. त्याचं जर हिलिंग करायचे तर पहिलं आपल्याला औरा स्कॅन करायचा, क्लीन करायचा 12 वेळा त्याचं. मी काय सांगितलं म्हणजे सरांनी त्या आपल्याला. व्यक्तीचा हा त्या व्यक्तीचा त्या व्यक्तीचाच करायचा आहे. अच्छा. त्या व्यक्तीचाच करायचा आहे. पहिले आपल्याला सरांचा अनुभव होता. आपण इथे औरा क्लीन जेव्हा केलं, स्कॅनिंग केलं, तेव्हा आपल्याला काय जाणवलं, कुठेतरी दुसऱ्या दिवशी त्या सरांच्या आईच्या म्हणजे मॅडमच्या शरीरामधनं काय होतं, थकवा, ताण, कुठेतरी जो पेन असेल, ब्लॉकेजेस असतील ते रिमूव्ह झालेले आपल्याला आढळतात. कळतंय? मग आपण ज्या व्यक्ती आपल्याकडे हिलिंग साठी येणार आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काय करायचंय, त्यांचा देखील औरा तिथे आपल्याला क्लीन करायचा आहे. त्यांना ही प्रोसेस करण्याच्या अगोदर मिठाच्या पाण्याने आंघोळ करायला लावायची. साधारणतः 7 दिवस आपण त्यांना सांगायचं की तुम्ही मीठ आणि कॉफी पावडरच्या पाण्याने आंघोळ घ्या. ठीक आहे? ओके मॅम. हा. आणि औरा क्लीन केल्यानंतर आपण त्यांना परत हिलिंग द्यायची. ओके ओके. ओके. थँक्यू मॅम. येस. अजून कोणाचे काही प्रश्न आहे? पुढे जायचं. ओके. आपण काल काही बघितलं होतं की काही असं फूड असतं ज्यांनी आपल्या प्रत्येकाचा जी लाईफ फोर्स एनर्जी आहे, जी प्राण ऊर्जा आहे, ती काय होते, डिस्टर्ब होते. तुमचा हा टॉपिक झाला होता, राईट? मी काल ह्याबद्दल बोलले होते तुम्हाला की प्राण ऊर्जा आपली डिस्टर्ब कशा कशाने होते. आपलं काल झालं होतं ह्या टॉपिक बद्दल बोलणं. हो. हा. ऍडिक्शनमुळे, अल्कोहोल ऍडिक्शनमुळे, स्मोकिंग. बरोबर. जे फास्ट फूड आपण सतत खात राहतो त्याच्यामुळे पण. त्यानंतर आपण ज्या निगेटिव्ह ऍटमॉस्फिअर मध्ये जातो किंवा आपण खूप जास्त एन्व्हायरमेंट मध्ये जावं लागतं, पोल्युशन मध्ये जावं लागतं, तेव्हा तेव्हा आपला प्राणवायू काय होतो, डिस्टर्ब होत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला प्राण ऊर्जा केव्हा डिस्टर्ब होते, जेव्हा जेव्हा एक निगेटिव्ह सायकिक अटॅक होतात. निगेटिव्ह अटॅक्स म्हणजेच काय की एखाद्याच्या बद्दल म्हणजे आपल्या स्वतःच्या बद्दल एखाद्याच्या मनात जेव्हा वाईट विचार सुरू असतात, त्याच्या ऊर्जा देखील आपल्यावरती काय करतात, इफेक्ट करत असतात. कळतंय? त्याला काय म्हणतात, निगेटिव्ह सायकिक अटॅक. तेव्हा देखील आपली प्राण ऊर्जा डिस्टर्ब होते. मग आपण रेकी साधना करताना मी माझ्या प्राण ऊर्जेला कुठल्या कुठल्या पद्धतीने चार्ज करू शकतो हे बघायचं आहे. बरोबर. प्राण ऊर्जा मध्ये आपला जो प्राण आहे किंवा आपलं शरीर आहे त्यामध्ये काय आहे, 70% पाणी आहे, राईट? आणि आपल्याला डॉक्टर मिकाऊ सुईंचा जेव्हा आपण एक्सपेरिमेंट स्टडी केला त्यामध्ये आपण काय शिकलो की पाण्यांनाही काहीतरी तरंग, व्हायब्रेशन जनरेट होतात. ज्या पद्धतीने आपण पाण्याला अफर्मेशन दिलाय, ज्या पद्धतीने आपण पाण्याला ज्या गोष्टी बोलल्या आहेत त्याचे इफेक्ट पाण्यावरती आढळून येतात. मग मी काय करणार, माझं जे पाणी पिणार, जे दैनंदिन दिवसात आपल्याला जे पाणी लागणार आहे त्याला मी काय करणार आहे, चार्ज करून पाणी प्यायचं आहे. ठीक आहे? कसं प्यायचं आहे, चार्ज करून पाणी प्यायचं. मग पाण्याला चार्ज कसं करायचं आहे, आपल्याला आपण जर दोन्ही एक ग्लास पकडलाय, मी ते आपलं प्रॅक्टिकल संडेच्या सेशन मध्ये घेणारच आहे चार्ज कसं करायचं, पण मी आज मेथड तुम्हाला समजून सांगते. आपल्या हातात जेव्हा ग्लास पकडतो त्या हातावरती आपण काय करणार, ग्लासमध्ये आपला हात ठेवणार आणि आपण रेकीला आवाहन करणार. रेकीची प्रार्थना आपल्याला तिथे करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे, मी माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे, मी डॉक्टर मिकाऊ सुईंची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीला आवाहन करते आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. या पद्धतीने जेव्हा आपण प्रार्थना करू आणि पाण्याला आपल्याला तिथे जे काय करायचंय, प्रार्थना करून अफर्मेशन द्यायचंय. आपल्या हातांच्या ज्या ऊर्जा आहेत त्या पाण्यावरती आपल्याला ठेवून तिथे अफर्मेशन द्यायचंय की हे पाणी ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे किंवा होत आहे. हे पाणी ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे, असं आपल्याला 3 वेळा अफर्मेशन द्यायचं आहे. हे पाणी आपण दैनंदिन सकाळपासून जेव्हा आपण सुरुवात करतो ते आपल्याला चार्ज केलेलं पाणी उठल्याबरोबर प्यायचं आहे. साधारणतः मॅम परत एकदा सांगा ना अफर्मेशन.
अफर्मेशन आपल्याला या पद्धतीने द्यायचं आहे की हे पाणी ग्रहण करून तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला गोल्स काय आहे ते सेट करा. तुम्हाला काय पाहिजे ते पाण्याला बोलायचं की पाणी थँक्यू थँक्यू थँक्यू. आपण पाण्याला थँक्यू म्हणणार आणि तिथे अफर्मेशन देणार की हे पाणी ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे किंवा होत आहे. ठीक आहे. त्यानंतर हे पाणी ग्रहण करून मला दिवसेंदिवस अधिकाधिक माझा कॉन्फिडन्स वाढत आहे. हे पाणी ग्रहण करून मला अधिकाधिक स्वास्थ्य लाभ झालेला आहे. हे पाणी ग्रहण करून मी अधिकाधिक माझी इंट्युशन पॉवर वाढते आहे. माझ्याकडे अधिकाधिक इन्कम सोर्स जनरेट होत आहे. या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अफर्मेशन पाण्याला देऊ शकता. ठीक आहे. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या बोलायच्या आहेत. आणि शेवटी सगळं आपण अफर्मेशन बोलल्यानंतर त्या पाण्याला थँक्यू 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 आणि असं म्हणायचंय की हे ईश्वर ऐसाही हो. जसं की हे ईश्वरा असंच होऊ दे, हे ईश्वरा असंच होऊ दे, हे ईश्वरा असंच होऊ दे. हे बोलल्यानंतर आपण ते पाणी काय करायचं आहे, प्यायचं आहे. कळतंय? पाण्याला चार्जिंग कसं करायचंय कळालं? कारण पाण्यामध्ये काय आहे, ऊर्जा आहे, एनर्जी आहे आणि माझ्या शरीरामध्ये पण त्या ऊर्जा प्रवाहित होत आहे. जर माझ्या शरीरामध्ये कुठे काही ब्लॉकेजेस असतील तर जेव्हा मी या पद्धतीने अफर्मेशन देणार आहे आणि हे पाणी ग्रहण करणार आहे, त्याच पद्धतीने जर मी पॉझिटिव्हिटी पाण्याला दिली आहे, ते पॉझिटिव्हिटी माझ्या शरीरापर्यंत नवे नवे माझ्या प्रत्येक सेलपर्यंत पोचत आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, पाण्याला या पद्धतीने अफर्मेशन द्यायचे आहेत. कळालं? हो मॅम. त्याच पद्धतीने आपण पाण्याला अफर्मेशन देतोय. पाण्याला अफर्मेशन दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण जे अन्न खातो, अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलं जातं, बरोबर. अन्न खातो तेव्हा तुम्ही काय करू शकता, जे अन्न आपल्या किचन मध्ये तयार होते तेव्हा तुम्ही कुठल्याही मंत्र जाप लावू शकता. ते बनवता बनवता तुम्ही मंत्र साधनेमध्ये, एखाद्या स्तोत्रामध्ये किंवा एखाद्या जे काही भजन असेल, एखादं गाणं भगवंताचं, ईश्वराचं, तुम्ही एखादं नामस्मरणामध्ये ते बनवायला पाहिजे. आणि तसं जर होत नसेल किंवा तसं बनवलं जरी जात नसेल तरी तुमच्याकडे जे काही जेवण बनतं आहे त्याच्यावरती आपल्याला जेवण बनल्यानंतर दोन्ही हात या पद्धतीने ठेवायचे किचनमध्ये आणि त्यावरती आपण काय करायचे, रेखीची प्रार्थना करायची. दोन्ही हात आपल्याला या पद्धतीने तिथे ठेवायचे जेवणावरती आणि तिथे आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे की आपल्याला अफर्मेशन काय द्यायचं आहे, हे अन्न ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या अन्नामध्ये दिव्य रेखी शक्तीच्या पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण झालेल्या आहे. हे अन्न ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झाली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. या पद्धतीने आपण तिथे काय करणार आहे, अफर्मेशन देणार आहे. कळालं? इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे? इथे कोणाचे काही प्रश्न आहेत? नक्की समजलं? पुढे जाऊया. येस.
आपल्याला आता बघायचं आहे की ज्या पद्धतीने आपण रेकीचा उपयोग माणसांच्यासाठी करतो किंवा आपल्या जे काय आपण स्वतःसाठी करतो आहे किंवा इतरांसाठी करतो आहे, या पहिल्या लेवलच्या ऊर्जा आपल्याला 10% सपोर्ट करतात. माझ्या ऊर्जा सध्या किती वाढलेल्या आहे? जेव्हा मी पहिल्या लेवलचं ट्यूनमेंट घेते तेव्हा 10% ऊर्जांनी आपण हिलिंग करत असतो. दुसऱ्या लेवलला जेव्हा मी सिम्बॉलचा वापर करते, काही ऊर्जा अशा मिळतात, त्यांनी माझी एनर्जी 40% काम करते. तिसऱ्या लेवलच्या अटुनमेंट नंतर मी 100% ऊर्जांनी इतरांची हिलिंग करू शकते. दुसऱ्या लेवल नंतर आपण काय करतो, स्पर्श चिकित्सेच्या माध्यमातून पहिल्या लेवलला हिलिंग करत असतो, तर दुसऱ्या लेवलला आपण जगाच्या पाठीवरती कुठेही कोणालाही ही हिलिंग पाठवू शकतो. जिथे तुम्ही बसला आहात तिथून तुम्ही जगाच्या पाठीवर कोणालाही रेखीची साधना करून इतरांना हील करू शकतात. त्यांच्या कुठल्या कुठल्या लेवलवरती आपण समस्या सॉल्व्ह करू शकतो, त्यांच्या शारीरिक, मानसिक, ज्या काही भावनिक समस्या आहेत त्याच्यापासून कोणालाही तुम्ही रिलीफ देऊ शकता. कळत आहे? नवे नवे कॅन्सर सारखे पेशंट देखील कुठल्या कुठल्या आजारांसारखे, मायग्रेन असू द्या, डिप्रेशन असू द्या, आर्थरायटिस असू द्या, कॅन्सर असू द्या, कुठल्या या एवढ्या मोठ्या आजाराच्या पेशंटला देखील रेकी साधनेने हिलिंग केली जाऊ शकते. आपल्या डोळ्यांचा नंबर असू द्या, छोट्या छोट्या गोष्टी किंवा दिवसभरातलं येणारं एन्झायटी असू द्या, कुठल्या तरी गोष्टीची नकारात्मकता आपल्याकडे आलेली आहे, सतत भीती वाटत असेल, स्ट्रेसमध्ये आपण राहत असू, डिप्रेस वाटत असेल, आपला कॉन्फिडन्स कमी जास्त होत असेल, दिवसभराच्या कामामध्ये आपल्याला उत्साह जाणवत नसेल, आपल्याला भूक लागत नसेल, तेव्हा देखील आपण काय करू शकतो, रेकी साधनेच्या साह्याने इतरांची हिलिंग करू शकतो. कळत आहे? छोट्या मोठ्या गाठी असू द्या, पीसीओडी, पीसीओएसचा कुठलाही लेडीजचा प्रॉब्लेम असू द्या, यांनी आपण रेकीची हिलिंग देऊन किंवा स्वतः रेकी घेऊन स्वतः रेकीची प्रॅक्टिस करून आपण आपले प्रॉब्लेम काय करतो, सॉल्व्ह करत असतो. कळतंय? त्याचप्रमाणे आपण स्वतःला हिलिंग देतो, मग आपल्या प्राणीमात्रांना, आपल्या आजूबाजूच्या झाडाला देखील रेकीची हिलिंग दिल्या जाऊ शकते. कारण त्या झाडांमध्ये देखील काय आहे, प्राण ऊर्जा, एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. प्राण्यांमध्ये पण एक पॉझिटिव्ह एनर्जी, प्राण ऊर्जा असते. कळतंय? मग मला हिलिंग देताना काय करायचं आहे, प्राण्यांना हिलिंग द्यायची. ॲनिमल रेकी त्याचा काय प्रकार आहे? जेव्हा मी ॲनिमलला रेकी देणार, आपण बघितलं की फूड आणि वॉटरला कशा पद्धतीने हिल करायचं, त्याच पद्धतीने मी माझ्या जवळच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला जे प्राणी आहेत त्यांना जर हिलिंग द्यायची असेल तर मी त्या कशा पद्धतीने देऊ शकते. कारण बघा, बऱ्याच लोकांना मांजर असू द्या, कुत्रं असू द्या किंवा गाय हे पाळण्याची सवय असते. मग त्या प्राण्याला आपण कशा पद्धतीने हिलिंग देणार ते आपण बघूया. आपण आपली जी साधना असते किंवा व्हाईट कलरच्या पिरॅमिडमध्ये स्वतःला इमॅजिन करायचं, व्हाईट लाईट मध्ये आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं, जी साधना असते आपली ती कंप्लीट करायची. आणि त्यानंतर आपण काय करणार, स्वतःचा औरा लॉक करून पहिले रेकीची साधना कंप्लीट करायची, जी काही प्रॅक्टिस आपण सुरू केलेली आहे. आपल्याला स्वतःचं क्लिनिंग करायचं, औरा स्कॅन करायचा. औरा स्कॅन झाल्यानंतर मी काय करणार, माझा औरा प्रोटेक्ट करणार. औरा प्रोटेक्ट केल्यानंतर मी पुन्हा एकदा रेकी शक्तीला आवाहन करणार. रेकीला आवाहन करून मी त्या व्यक्तीला हिलिंग देणार, त्याचे आभार मानणार आणि त्याची प्रोसिजर सुरू करणार. प्रोसिजर सुरू करताना रेकीची प्रार्थना करून आपल्या हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत साधारणतः 3 ते 5 मिनिटं आपल्याला प्राण्याला हिलिंग द्यायची आहे. प्राण्याच्या शरीरावरती आपण काय करायचे, दोन्ही हात या पद्धतीने ठेवायचे जसं चित्रात दिसत आहे, आणि आपल्याला 3 ते 4 मिनिटं, 5 मिनिटं आपल्याला तिथे हिलिंग द्यायची आहे. आणि प्राण्यांसाठी काय अफर्मेशन राहील की या दिव्य रेकीच्या शक्तीच्या साह्याने, या ब्रह्मांडीय ऊर्जाच्या सहाय्याने, ईश्वर गुरुच्या कृपेने या प्राण्याला स्वास्थ्य लाभ झालेला आहे. काय बोलायचं आहे तिथे, प्राण्यांना आपण रेकी कशासाठी देतो, त्यांची तब्येत चांगली राहावी म्हणून, किंवा या प्राण्याची चांगल्या पद्धतीने ग्रोथ होते. कळतंय? प्राण्याला कशी हिलिंग द्यायची आहे, जेव्हा जेव्हा आपण प्राण्यांना देखील हिलिंग देऊ, मी काय बोलते, प्राणीमध्ये पण एक जीव आहे, बरोबर, प्राण्यांमध्ये पण निगेटिव्हिटी असते. म्हणून मी जेव्हा प्राण्यांना देखील हिलिंग देणार, त्यानंतर मी काय करणार आहे, माझे दोन्ही हात स्वच्छ साबणाने किंवा मिठाच्या पाण्याने धुणार. आणि त्यानंतर मी काय करणार, माझ्या नाभी चक्रावरती 3 वेळा कट 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 आणि डिलीट डिलीट डिलीट. कळतंय?
नाभी चक्राच्या समोर प्राण्यांना देखील हिलिंग दिल्यावर आपण काय करणार? कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. इथपर्यंत कळालं? त्याच पद्धतीने आपण आपल्या आजूबाजूचे जे झाडं असतात, बऱ्याच वेळा ते झाडं काय होतात, व्यवस्थित पद्धतीने वाढत नाही. एखाद्या झाडाला फुल येत नाही, मग काय करणार? आणि ही प्रोसिजर जेव्हा आपण प्राण्यांना देखील हिलिंग देणार ना, त्या प्राण्याला थँक्यू म्हणायचं. थँक्यू कुठेही ग्रॅटिट्यूड कमी करायची नाही. प्रत्येक वेळा तुम्ही ज्याला हिलिंग देणार त्याला ग्रॅटिट्यूड द्यायची. आपण स्वतःला पण आभार मानायचे, ईश्वर शक्तीचे आभार मानायचे, दिव्य रेकी शक्तीचे आभार मानायचे, तुमच्या कुलदेवतेचे, माता पिता, गुरुजनांचे आभार मानायला कुठेही विसरायचं नाही आहे. ज्या पद्धतीने आपल्याला प्राण्यांना रेकी देता येते त्याच पद्धतीने आपल्या आजूबाजूला काय असतात, वेगवेगळ्या प्रकारचे झाडं असतात. बरेच वेळा काय होते, आपल्या घरातली निगेटिव्हिटी त्या झाडांमध्ये जाऊन अडकते आणि ते झाड म्हणा, तुळशी म्हणा, ते काय करतात, ही निगेटिव्हिटी ग्रहण करत जातात. मग हळुवारपणे त्यांची वाढ खुंटते, कधी कधी त्यांना बुरशी लागते, कधी कधी तेही माणसांसारखेच रिॲक्ट करतात, त्यांनाही दृष्ट लागते, त्यांच्यामध्येही काय होते, निगेटिव्हिटी येत असते. कधी कधी त्या झाडांना देखील फुलं येत नाही, पानं येत नाही, तेव्हा आपण रेकीचा तिथे उपयोग करू शकतो. मग तो उपयोग कसा करायचा? मी रेकीचे पूर्ण मी माझा आवरा लॉक करून रेकीची जी प्रार्थना आहे त्याच पद्धतीने करणार आणि त्या झाडांवरती देखील प्रेमाने, अगदी प्रेमाने, मायेनी, आपण आपुलकीने त्या दोन्ही झाडांना, आपण कुठल्याही झाडांना आपल्या दोन्ही हातात आपण असं आपण पकडायचं किंवा त्या दोन्ही हात आपल्याला त्या झाडांपर्यंत, आपल्या ऊर्जा आपल्याला 3 ते 5 मिनिटांपर्यंत झाडांपर्यंत देखील या ऊर्जांचा वापर करायचा आहे. झाडांना देखील आपल्याला हिलिंग द्यायची आहे. कळतंय? हा प्रयोग करून बघा की तुमच्या पॉझिटिव्ह अफर्मेशननी, तुमच्या मधल्या पॉझिटिव्हिटीनी खरंच झाडांची ग्रोथ होते का? हा प्रयोग नक्कीच करून बघायचा आहे. निगेटिव्हिटीचा करायचा नाही. साधारणतः आपण पॉझिटिव्ह गोष्टींसाठीच रेकी वापरणार आहे. आपल्या शरीरातली निगेटिव्हिटी वगैरे आपण तिथे टाकणार नाही. आपल्याला झाडांची छान ग्रोथ करायची आहे. उन्हाळा लागलाय, एखाद्या झाडाला खरंच पालवी फुटत नसेल, त्याला फूल वगैरे येत नसेल, तर आपण रेकी शक्तीचा तिथे उपयोग करून बघायचा आहे. साधारणतः 21 दिवसाच्या प्रॅक्टिस नंतर, मी काय बोलली, 21 दिवस पर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःला हील करणार आहात. ठीक आहे? 21 दिवसाच्या प्रॅक्टिस नंतर तुम्ही इतरांना टच थेरपीद्वारे, आपल्या दोन्ही हातांच्या द्वारे, स्पर्श चिकित्सेनी आपण आपल्या ऊर्जांचा वापर तिथे करू शकतो. रेकी देताना 21 दिवसानंतर आपण फक्त रोज एकाच म्हणजे एका व्यक्तीलाच रेकी द्यायची आहे. कळते? इथपर्यंत कळालं तुम्हाला? हो मॅम. इथे काही शंका आहे? येस विकास सर. शंका नाही मॅडम. हा, समजलं आहे मी जे सांगतेय पण ते? मॅम, हो आपण रोज आपला आवरा क्लीन करून आपली स्वतःची बॉडी रोज आपण हिलिंग करायची आहे. हो, बॉडी पॉइंट्स जे आहे, मी 18 बॉडी पॉइंट्स सांगितले काल, ते तुम्हाला काय हा. करायचंय, प्रत्येक बॉडी पॉइंटला 3-3 मिनिटं तिथे हिलिंग द्यायची आहे. जर विशिष्ट तुमचे गुडघे दुखत असतील तर त्याला तुम्ही दिवसातून 2 वेळा हिलिंग द्या किंवा 3 वेळा दिली तरी चालते. प्रॅक्टिसला कुठल्याही वेळेचं बंधन नाही, पण ब्रह्ममुहूर्ताला केली जाणार साधना त्याचं अनंत पटीने फळ मिळत असते, म्हणून ब्रह्ममुहूर्त सांगितलेला आहे. आणि ओके. दुसरी म्हणजे गोष्ट, मॅम, तुम्ही काल जसं सांगितलं की हा जी चक्र आहेत मागे आणि पुढे, हा आपली 7 चक्र, स्वादिष्टान रूट वगैरे, म्हणजे ते प्रत्येक बोलून जे तुम्ही काल सांगितलं तसं करायचं. हा तुम्ही अफर्मेशनच्या साहाय्याने स्वतः बोला, अदरवाईज काय करायचं आहे, मनातल्या मनात बोला. तुमच्या अच्छा. बॉडीमध्ये त्या व्हायब्रेशन तर जनरेट होणारच आहे. तुम्ही मनात जरी बोललं, बघा कसं असतं, एखादा व्यक्ती तोंडावरती राग व्यक्त करतो, बरोबर, त्याचा राग दिसून येतो. एखाद्या व्यक्ती मनात तुमच्याबद्दल राग ठेवतो, त्याचा राग तुमच्या चेहऱ्यावर जरी दिसत नसला तरी काय होतं, कर्म मात्र घडलेलं राहतं. होतं. ओके. जर आपण, मी हा. इथे बसलेली आहे, एखाद्याबद्दल मी एखाद्याच्या चेहऱ्यावरती जरी वाईट नसेल बोलत, पण माझ्या मनामध्ये कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या व्यक्तीबद्दल निगेटिव्हिटी आली, मी निगेटिव्ह थॉट करते आहे, मग हे काय आहे,
बोलून जितकं कर्म घडणार आहे, बोलून जे पाप घडत आहे किंवा बोलून जे कृत्य घडलं ते न बोलता देखील कळतं. घडत आहे. कळतंय? म्हणून हा. आपल्याला काय हो. करायचं आहे, आपण अफर्मेशन मनात बोला किंवा तुम्ही डायरेक्ट मोठ्याने बोला, त्याचा काय आहे, सेम रिझल्ट राहणार आहे. त्यांनी काही अच्छा. फरक पडणार नाही. अच्छा, ठीक आहे. इथपर्यंत कळतंय? हो मॅम. नक्कीच. त्यानंतर आपल्याला काही असे काय झालं मॅम, ओ बोला स्वप्नील सर. मग एखाद्याला आपण जर रेकी द्यायची असेल, टच रेकी, आता ऑब्व्हियसली 21 दिवसानंतरच देणार. पण जर द्यायची असेल तर किती वेळेला द्यायला लागेल त्याला? हे बघा, म्हणजे आता त्याच्यावरती वरती डिपेंड असतं. आता जर आपल्याला आजारांची लेवल समजून घ्यायची आहे, जर साधारणतः सर्दी खोकला ताप असेल तर आपण 7 दिवसांची रेकी दिली तर सफिशियंट आहे. ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त काही डिसिजेस असतील तर आपल्याला महिनाभर 45 दिवस रेकी साधना द्यावी लागते. कॅन्सर सारख्या पेशंटला आपल्याला 90 दिवसाची रेकी हिलिंग द्यावी लागते. कॅन्सर सारखे पेशंट ट्रीट करण्यासाठी वेगळी प्रोसिजर असते. त्याच्यासाठी आपल्याला 3rd लेवलचं अट्युनमेंट झाल्यानंतर त्या व्यक्तीला हिलिंग द्यायची आहे. साधारणतः आपण आता छोट्या मोठ्या प्रॉब्लेमसाठी रेकी देऊ शकतो, कारण आपली पण ऊर्जा किती टक्क्यांनी वाढलेली आहे, 10%. 10 बरोबर. टक्के तर तुम्ही कोणाला सर्दी खोकला वाटत आहे, कोणाचे गुडघे दुखताय, पाय दुखत आहे, छोट्या छोट्या गोष्टींवरती रेकी सध्या देऊ शकता. ठीक आहे. फॅमिली मेंबरला आपल्याला अचानक जेव्हा आता आपण फॅमिली मेंबर आपण जेव्हा घरात आहे किंवा मित्रांमध्ये किंवा एखादं फॅमिली मेंबर, आपली बहीण भाऊ कोणीतरी आपल्या घरी आजारी पडत आहे, तेव्हा तेव्हा आता आपण एज अ रेकी प्रॅक्टिशनर काय करतो, स्वतःची आणि फॅमिलीची हिलिंग करू शकतो. किंवा आपल्या आजूबाजूचे जे शेजारी असू द्या किंवा घरात एखादी फ्रेंड्स येत आहेत त्यांची तुम्ही हिलिंग टच थेरपीद्वारे करू शकता. कळतंय? पण तुम्ही मोठ्या मोठ्या पेशंटला घेऊ शकत नाही. नाही. ठीक आहे. नाहीतर म्हणाल मॅडम तुम्ही सांगितलंच नाही. आपण इथे नॉर्मल जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. कळतंय? जेव्हा जेव्हा आपल्याला मोठ्या डिसिजेसवरती किंवा डिसऑर्डरला रेकी द्यायची आहे, एखादं बीपी लो जर पेशंट आहे त्या बीपीच्या पेशंटला नॉर्मल बीपी करायचं, शुगर नॉर्मल करायची आहे, किंवा तुम्हाला कॅन्सर सारख्या पेशंटला जर रेकी द्यायची आहे, साधारणतः त्याचं 3rd लेवलच्या अट्युनमेंट नंतर आपण त्यांना काय करतो, आपल्या ऊर्जा 100% कार्यरत असतात तेव्हा आपण काय करतो, त्यांना हिलिंग देत असतो. कळतंय? राईट? इथे आणि कळालं का प्रत्येकाला? डाऊट आहे अजून? हा स्वप्नील सर बोला. हा, हे फक्त हेल्थ रिलेटेडच देऊ शकतो की बाकी काय कुठल्या बाबतीत? म्हणजे इन द सेन्स, हेल्थ आता समजा रिलेटेड. कोणाला तरी मित्राला इंटरव्ह्यूला वगैरे जायचं असेल तर हा, त्या ह्याच्यासाठी इंटरव्ह्यू साठी पण रेकी देऊ शकता. एक्झाम साठी जात आहे, एक्झाम साठी रेकी देऊ शकता. डिप्रेशन वाटत आहे, इमोशनल एखादी व्यक्ती खूप रडत आहे, डिप्रेशन वाटत आहे, एन्झायटी आहे, चिडचिड करत आहे, त्या व्यक्तीला आपण रेकीचा वापर करू शकतो. रेकीचा वापर शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक, आध्यात्मिक प्रत्येक लेवलला आपण करू शकतो. कळतंय? कुठल्याही प्रॉब्लेमला आपण रेकीच्या साह्याने हील करू शकतो. फक्त तुमच्या ट्रस्ट आणि इंटेन्शन वरती रेकी काम करते. तुम्ही जितक्या ट्रस्टफुली रेकीला आवाहन कराल, ट्रस्ट आणि इतके तुमचे प्युअर इंटेन्शन राहतील, तुम्ही जितके तत्व फॉलो करणार, जितकं तुमचं मेडिटेशन आणि साधना कंप्लीट करणार, तितके तुम्हाला सुंदर रिझल्ट इथे मिळणार आहे. कळतंय? येस, थँक्यू सर. अजून कोणाचे काही प्रश्न आहे या टॉपिक बद्दल? इथपर्यंत कळालं प्रत्येकाला? आणि आपलं जे हिलिंगचं सेशन होणार आहे ते संडेला होणार आहे. संडेला त्या सेशनला कोणीही अब्सेंट राहायचं नाही आहे. ओके. मॅम संडेला कधी होईल? सकाळी, दुपारी? मॉर्निंग मॉर्निंग सकाळीच. का बरं, तरी किती तुम्ही वाजता? अवेलेबल नाहीये? नाही आहे, पण तरी किती वाजता तसं सकाळी तयारी करायला? कारण साधारणतः आपलं 6:30ला सेशन राहील. 6:30ला. हा, ओके, ठीक आहे. 6:30 चालेल. ते एक 45 मिनिटांचं सेशन राहील. अच्छा, ठीक आहे, हा. चालेल. इथे कोणाला काही प्रश्न आहे? नाही, या सिलेबस मधला तर प्रश्न नाहीये. हा. पण प्रश्न असा आहे की ह्याच्यासाठी आपण काय तत्व पाळायला लागतात? म्हणजे
खाण्यामध्ये वगैरे काय बदल करावे नाही बघा, लागतात खाण्यामध्ये की बदल नाही. रेकी करताना कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही. तुमच्या नॉनव्हेज खाण्याचं बंधन नाहीये. रेकी तुम्हाला कुठल्याही आंघोळ करून रेकी करायची आहे किंवा रेकीची प्रॅक्टिस करायची, साधना करायची, कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही. पण माझ्या अनुभवात माझे जे स्टुडंट आहे, म्हणजे नंतर तुम्ही म्हणाल की मॅडम असा चेंज माझ्यामध्ये झाला, पण मी तुम्हाला सांगून ठेवते, मे बी असं होतं की आपण जेव्हा साधना करतो, आपण जेव्हा रेकीची प्रॅक्टिस करतो, हळूहळू आपण कुठेतरी निघतो या गोष्टीतून. म्हणजे तुम्ही नॉनव्हेज खात असाल, ड्रिंक करत असाल, तर माझे स्टुडंट आता त्या लेवलला गेले त्यांच्या प्रॅक्टिसनी, मेडिटेशननी, की त्यांच्या या गोष्टी त्यांना सोडवाव्या लागल्या नाही. कोणी स्मोकिंग करत असेल, नॅचरली त्यांची ती स्मोकिंगची सवय सुटली. बरेच लोक ड्रिंक करत होते, ते महिन्यातून एकदा ड्रिंक करायला आले, आता त्यांचं ड्रिंक करण्याची सवय गेली. म्हणजे आपोआप जातं. इथे मी कोणाला बंधनात टाकत नाही किंवा रेकीही आपल्याला सांगते की तुम्ही फक्त तत्व फॉलो करा. 5 तत्व जे आहे ते तुम्ही इमानदारीने पाळा. त्यावरती आणि तुमच्या इंटेन्शन वरती तुम्ही जितक्या लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याचं काम करणार, तुम्हाला जितकं वाटेल की या दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने आपण लोकांच्या आयुष्यामध्ये परमसुख समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी यासाठी प्रयत्न करणार, तितकं तितकं रेकी तुम्हाला सुंदर अनुभव देणार आहे. यामध्ये ज्या प्रोसेस मधनं जाताना तुमच्या काही वाईट सवयी आपोआप सुटतात. त्यात मी काही जसं बऱ्याच लोकांचा पहिले खूप विचार करण्याची सवय असते. आता दुपारच्या सेशनमध्ये बऱ्याच लोकांनी शेअर केलं की मला खूप फ्रेश वाटतंय, मला आता कामाची स्पीड वाढते आहे, किंवा मला आता विचार येत नाही, मी रिलॅक्स असते. ह्या जसं शारीरिक लेवलला म्हणजे मानसिक लेवलला जसे बदल होतात, इमोशनल लेवलला ज्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये मनामध्ये बदल होतात, तसेही शरीरामध्ये देखील आपल्याला आपल्या सवयीमध्ये पण बदल झालेले जाणवतात. जसं म्हणजे मला राग प्रचंड यायचा, मी रागीट नव्हती अशातला भाग नाही, मी हट्टी खूप होती. पण आता मला सगळे घरातलेच म्हणतात आणि मीच घरातल्यांना इतकी हवी हवीशी वाटते की आपोआप होतात त्या गोष्टी, की तू किती बदलली आहे बा. म्हणजे तुला काहीही बोललं तरी राग येत नाही का, तू सतत ऑलरेडी मी का होती प्रॉब्लेम मधनं मला हसायचीच सवय आहे. म्हणजे मी प्रॉब्लेम आला तरी ईश्वराकडे कधी कंप्लेंट करण्याच्या मूडमध्येच नसते. इतकं म्हणजे मी लाईफमध्ये एक डाऊन फेज मधून वरती आलेली आहे आणि खूप मी स्ट्रगल करून आज इथेपर्यंत पोहोचली. पण मी कधी कंप्लेंट मोड मध्ये नव्हतीच की तू माझ्यासोबत असं का केलं, तू काय केलं. आणि ज्या परिस्थिती मिळाली, जे जे सिच्युएशन आली समोर, त्या त्या पद्धतीने मी टॅकल करून समोर गेली. पण यामध्ये काय होतं की माझ्या चेहऱ्यावरती किंवा मॅडम तुम्ही हसता, पण ते आपोआपच आलं. या प्रोसेस मधनं जाताना मी माझं जे स्वतःवरती कंट्रोल आलेलं आहे ते मी स्वतः केलेलं नाही. मी कुठेही स्वतःला कुठल्या गोष्टींचा मी नॅचरली तशी घडत गेली. कारण जेव्हा जेव्हा आपण रेकी साधना करायला लागतो किंवा एखाद्या स्पिरिच्युअलिटीमध्ये जातो, एखाद्या विद्या आपण ग्रहण करतो, आपण आपलं आयुष्य संपूर्णतः 360 डिग्री ट्रान्सफर होतं. माझ्या सानिध्यात आल्यानंतर तू अजिबातच चिडत नाही, तुला कुठल्या गोष्टीचा राग येत नाही, ते आपोआप घडतं. अगदी असे अनुभव तुम्हाला येतील की ज्या लोकांना तुम्ही हवे नकोसे वाटतात, ज्या लोक तुमचा द्वेष करतात, ते लोक देखील तुम्हाला काय म्हणतील की तुम्ही या, तुमच्याशी बोलावंसं वाटतं, तुम्ही 2 शब्द सांगितले की समजेल, किंवा तुमचा सहवास त्यांना काय होतं, दिवसेंदिवस हवा हवासा वाटतो. इतकं तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये देखील रेकी साधनेनी हा परिणाम जाणवतो. तुम्ही ज्या ज्या मॅम घरात जाल तिथे तुम्हाला ऊर्जा बदललेल्या जाणवतील. हा गौरी मॅडम. मॅम आपण ज्यांना नकोसे असतो त्यांना नंतर हवेशी वाटतो, बरोबर आहे. म्हणजे पटलं, मला ट्रस्ट आहे त्याच्यावर. पण जी व्यक्ती आपल्याला म्हणजे त्यांना पाहूनच इरिटेट होतं किंवा ते नकोसे वाटतात, तरी ते पुन्हा पुन्हा येत असतील तर काय होतं? ते आपोआप माहितीये, रेकी साधनेमध्ये तुम्हाला अनुभव पण येतील की आपोआप जे लोक तुमच्याबद्दल निगेटिव्ह विचार करतात, मी काय बोलते, जे लोक तुमच्याबद्दल निगेटिव्ह विचार करतात, ज्यांचे इंटेन्शन तुमचं वाईट व्हावं असे असतात, ते आपोआप दुरावतात किंवा दूर तरी राहतात किंवा तुमच्या लाईफमध्ये इंटरफेअर करणं तरी सोडून देतात. ओके. कळतंय? हे आणि मॅम एक साधारणतः एक तुम्हाला हे 6 महिन्यात अनुभव येतील की नाही, त्याचा सवाल नाही. म्हणजे जेवढी आपण साधना वाढवणार तेवढं येणार, हे कबूल आहे. मला एवढंच विचारायचंय की मी आता म्हणजे संडेला जे ट्रीटमेंट झालं त्याच्यानंतर मी आपलं औरा क्लिनिंग करते. म्हणजे आज संडे पासून, आता आज शुक्रवार, ते 4-5 दिवस झाले.
त्याच्यामुळे मला फरक वाटतोय, नाही असं नाही. त्याच्यामध्ये जो माझा मला जाणवतोय तो ठीक आहे, इट्स ओके. पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही जी साधना सांगितलीत ती म्हणजे मी थोडी कन्फ्युज आहे, म्हणजे नक्की काय करायचं, पहिले काय करायचं, नंतर काय करायचं असं. मी त्यासाठीच जसं तर की गौरी मॅडम संडेला सेशन ठेवलंय ना. संडेला अच्छा मी तेच तर समजून सांगणार आहे सगळ्यांना की कशा पद्धतीने आपल्याला रोजची साधना करायची, त्याचा क्रम कसा असेल ते पण मी तुम्हाला सांगितलं की कुठल्या क्रमाने आपल्याला ती साधना करायची हे मी संडेला एक्सप्लेन करणार. आणि त्या त्या सिक्वेन्सनुसार तुमच्याकडून एक दिवस मी साधना करून घेणार. करते. ओके. आणि दुसरी गोष्ट आपल्याला अशा पद्धतीने जायचंय की तुमचा जर ग्रुप तयार होत असेल 8-10 जण, जसं आता हे 4-5 जणी प्रॅक्टिस करताय, त्याच पद्धतीने तुम्ही जर मॉर्निंगला सेशन 8-10 जण तयार होत असाल तर तुम्ही एखाद्या मी ग्रुप ऍडमिन बनून सकाळी लिंक शेअर करत जाईल, त्या पद्धतीने देखील तुम्ही रोजची साधना करू शकता. कळतंय? ओके. ओ. आणि एक मॅम सांगायचं होतं की काल तुम्ही जसं तुम्ही सेशन मध्ये सांगितलं की तुम्ही जेवढा ट्रस्ट कराल रेकी शक्तीवरती, ते तेवढं तुम्हाला ते हे देणार, अनुभव देणार. तसं मी काल ते अनुभव घेतला, काल आज असं म्हणजे आता सांगू नाही शकत कसा, पण म्हणजे एक ट्रस्ट केलं की नाही हे म्हणजे माझं काम होणार. जे की असं म्हणजे आतापर्यंत म्हणजे रेकी हे शिकायच्या आधी म्हणजे मी जेव्हा असं ट्रस्ट करायचे की नाही माझं काम असं होणार, तेव्हा ते उलटच व्हायचं, म्हणजे व्हायचंच नाही ते काम. आणि जेव्हा मी असं माझ्या मनात निगेटिव्ह थेट यायचे ना की नाही हे बहुतेक नाही होणार, तेव्हा ते व्हायचं. पण काल जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही जेवढं ट्रस्ट कराल तेवढं ते म्हणजे तुम्हाला अनुभव देणार, तसं काल आणि आज मला म्हणजे त्याचा अनुभव आलाय. मे बी यायला सुरुवात झाली. हा. आता हे तुम्हाला तुम्ही 4 दिवसाच्या सेशन मध्ये बोलताय की 4 हा दिवसाचं म्हणजे जेव्हा 4 दिवस तुम्ही फक्त ऑरा क्लिनिंग मध्येच हा मला म्हणजे एवढं मिळालं असं. असं जेव्हा जेव्हा तुम्ही या 21 दिवसांच्या सेशन मधनं जाणार तेव्हा तुम्हाला त्याचे अनुभव असे येतील की, म्हणून मी तुम्हाला म्हणते की सेल्फी चॅलेंज घ्या. सेल्फी ओके. तुमचं पहिल्या दिवशीच्या साधनेचा सेल्फी, किंवा माझं सेशन ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी जॉईन केलं होतं ते, आणि तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा महिन्याभरानंतरचा सेल्फी काढा आणि तुमच्यामधले होणारे बदल ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करा, किंवा तुम्ही मला सांगा की मॅडम हा हा बदल झाला आणि या माझ्या ऊर्जा चेंज झाल्या, माझ्या आजूबाजूचे लोक या पद्धतीने बोलत आहे, इतके सुंदर वागायला सुरुवात होते, हे आपोआप होतं ते. तुम्ही फक्त ट्रस्ट करा. तुम्हाला काय होईल, रेकी भरभरून देणार. तुम्ही देणार घेता घेता थकाल, पण रेकी शक्ती, ती डिवाइन मदर रेकी तुम्हाला देता देता थकणार नाहीये. नाही. कळतंय? जितक्या प्रेमाने, जितक्या तुम्ही ट्रस्टफुली, आणि त्यामध्ये पण आहे की तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींसाठी रेकी वापर. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींसाठी रेकीचा वापर करणार, ती तुमच्या मदतीला नक्कीच येणार आहे. Yes. पण तुमच्या इंटेन्शनवर, म्हणजे तुम्ही जर पॉझिटिव्ह इंटेन्शन ठेवले तर रेकी तुम्हाला काय करेल, सपोर्ट करेल. जर तुम्ही निगेटिव्ह इंटेन्शननी रेकीचा आवाहन केलं तेव्हा रेकी सपोर्ट करत नाही. नाही. कळतंय? ओके मॅम. थँक्यू. थँक्यू मॅम. येस, इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? आता मी तुम्हाला प्रत्येकाला सांगते, डॉक्टर अब्दुल कलाम यांचे काही वाक्य होते जे मला खूप आवडतात पर्सनली, आणि ते तुम्ही पण आपल्या लाईफमध्ये अनुभवावे, किंवा तुम्ही रेकॉर्ड करून ऐका. तुम्ही स्वतःला या पद्धतीने सकाळी मॉर्निंगला जे आपण सकाळी उठतो तेव्हा आपण स्वतःसाठी ते वाक्य बोलायचे. ते वाक्य तुम्हाला मी सांगते. त्यामधलं पहिलं वाक्य होतं, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट. दुसरं वाक्य, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. ह्या पद्धतीने हे 5 जे वाक्य आहेत ते आपल्याला स्वतःला रोज सकाळी बोलायचे आहे. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर अँड टुडे इज माय डे. कळालं प्रत्येकाला? लिहून घ्यायचे असतील तर लिहून घ्या. आपल्याला हे वाक्य रोजच्या आपल्या जीवनामध्ये सकाळी बोलायचे, दुपारी बोला, रात्री बोला, कितीही वेळा बोलले तरी कमीच पडतील. तुम्ही हे वाक्य बोला, सुरुवात करा. मॅम दुसरं परत एकदा रिपीट वाक्य काय? करते. परत सांगते एकदा, ठीक आहे? आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. गॉड. मॅम गॉड काय बोल पुढे? गॉड इज ऑलवेज विथ मी. आणि चौथं वाक्य? टुडे गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, आय एम अ विनर,
टुडे इज माय डे. टुडे इज माय डे. इथपर्यंत कळालं? लिहिलं प्रत्येकाने? हो. हा. त्यानंतर जो आपल्याला हे करायचं आहे की जसं आपल्याला पैशांचा मी तुम्हाला एक मंत्र देणार होती ते तुम्हाला सांगते. जर तुम्हाला असं वाटत असेल की घरामध्ये सतत नकारात्मकता वाटते आहे, घरात भांडणं होत आहे, पैसा टिकत नसेल, तर आपल्याला काय करायचं आहे ते की आपल्याला जे देवघर असतं ते आपल्याला साधारणतः ईशान्य दिशेला ठेवणं अपेक्षित आहे. पाण्याचा जो सोर्स आहे तो ईशान्य दिशेला ठेवायचा आहे. किचनचा आपला गॅस आहे, गॅस आणि पाणी एकत्र ठेवायचं नाही. आपला किचन आहे आग्नेय दिशेला असणं अपेक्षित असतं. अग्नी हा आग्नेय दिशेला असला तर चांगला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, जे आपल्याला घर असू द्या किंवा देवघर असू द्या तिथे आपल्याला रोज कापूर, लवंग आणि आपल्याला हे तमालपत्र, थोडासा गौरीचा तुकडा किंवा आपण जे म्हणतो गौरी बनवतो ते गौरी आणि त्याच्यामध्ये गाईचं तूप हे आपल्याला दररोज जाळायचं आहे. कापूर, भीमसेनी कापूर वापरायचा, भीमसेनी कापूर, लवंग, त्यानंतर आपण दालचिनीचा तुकडा, थोडस गाईच्या शेणापासून ज्या गौऱ्या बनतात ती गौरीचं थोडस तुकडा आणि तिथे आपल्याला गाईचं तूप वापरायचंय. तमालपत्री ना पण हा, तमालपत्री तमालपत्र, म्हणजे तेजपत्ता. हा. मॅडम, हो, याचं काय करायचं म्हणजे ते पुढे? आपल्याला देवघरात जाळा किंवा तुम्ही जाळून ते तुमच्या घरामध्ये फिरवलं तरी चालेल. म्हणजे धूप करायचं, धूप. धूप करायचा, धूप करायचा. मॅम त्याची जी राख आहे ती आपण विसर्जन केली तरी हा, चालते ना? आपल्या निर्माल्यात टाकायची. त्यानंतर मंगळवारी अमावस्ये. हा बोला, कोण बोलते? मॅडम, हा बोला विकास हे सर. कधी करायचंय? विशिष्ट वार वगैरे विशिष्ट आहे की वार नाही, हे दररोज करायचं. आपलं दिवाबत्ती जसं संध्याकाळच्या वेळेला करू शकता किंवा सकाळच्या वेळेला देखील करू शकता. संध्याकाळी संध्याकाळी केलं तरी चालेल. किंवा त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा एक मूलमंत्र सांगते मी, पैशांच्या रिलेटेड किंवा घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी. मंगळवारी, शनिवारी आणि अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय करायचंय, मीठ टाकून आपल्याला काय करायचंय, आपली फरशी पुसायची आहे. घरातली फरशी खडे मीठचा वापर करून पुसायची आहे. नंतर जर तुम्हाला काही घरामध्ये भंगार किंवा अडगळ आढळत असेल, ती अडगळ आपल्याला दर महिन्याला आपल्याला अमावस्या त्या दिवशी काय करायची, क्लीन करायची. घरामधली जी नकारात्मकता आहे, साधारणतः एखाद्या शनिवार अमावस्याला वेळ मिळत नसेल, अमावस्याच्या दिवशी जे काही डिक्लटरिंग करायचे ते करायचं. घरातले जाळेजुळे काढायचे. त्यानंतर नको असलेल्या गोष्टी, आपल्याला कुठल्याही काण्या कोपऱ्यामधल्या नको असलेल्या गोष्टी तिथे काय करायच्या आहे, आपल्याला दूर करायच्या आहे. ज्या बंद पडलेल्या घड्याळ असतात त्या देखील आपल्याला घरात वापरायच्या नाहीये. साधारणतः येत्या म्हणजे मागच्या 6 महिन्यात, वर्षभरात ज्या गोष्टी आपल्याला वापरायच्या नसतात किंवा आपण वापरलेल्या नसतात त्या म्हणतात आपली अडगळ. ती आपल्याला दूर करायची आहे. कळालं? मॅडम, हो. डॅमेज झालेल्या असतात त्या गोष्टी पण म्हणजे आपण हे त्या करायचं आपण ना? नाही वापरायचे. एखादं तुटलेलं गोष्टी असू द्या, फाटलेले कपडे असू द्या, ते देखील वापरायचे नाही आहेत. 2च कपडे वापरा, पण व्यवस्थित वापरायचे आहेत आपल्याला.
कळालं? त्यानंतर साधारणतः स्वतःही ब्लॅक कलरचे कपडे जास्त वापरायचे नाही. जितकं रेड आणि ब्लॅक कलर आपल्याला अवॉइड करायचा आहे. मॅक्झिमम टाइम व्हाईट कलर, लाईट कलर तुम्ही वापरू शकता. अजून एक गोष्ट अशी की आपलं जे वॉलेट असतं, म्हणजे आपण लेडीजचा पर्स आहे किंवा जेंट्सचं वॉलेट आहे, ते ब्लॅक कलरचं आपल्याला घ्यायचं नाही आहे. मल्टिपल वॉलेट किंवा मल्टिपल पर्स देखील आपल्याला वापरायच्या नाही. साधारणतः 1 ते 2च पर्स आपण दैनंदिन जीवनात वापरणार आहे आणि तेच मॅनेज करणार आहे. आपण जी पर्स वापरतो आहे ती आपल्याला फाटलेली नसावी. कळतंय? फाटकी पर्स आपल्याला वापरायची नाही आहे. आपली एकच पर्स असेल तरी चालेल, पण ती नेटकी असावी. त्या पर्सचा कलर लाल किंवा काळा नको. मग मला वॉलेटचा कलर किंवा पर्सचा कलर कोणता घ्यायचा आहे? मी माझं ब्राऊन कलरचं वॉलेट वापरू शकते किंवा मी ग्रीन कलरचं किंवा गोल्डन कलरचं वॉलेट आपल्याला वापरायचं आहे. येस. विना मॅडम, काही प्रश्न आहे का? कळालं इथपर्यंत? हो वॉलेटचा कलर लक्षात आला? हो पर्सचा कलर लक्षात आला? आणि आपल्याला या 21 दिवसांच्या प्रॅक्टिस मध्ये देखील मीठ आणि कॉफी पावडर टाकून आपला औरा क्लीन करायचा आहे. तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये शनिवारी पण तशी आंघोळ करू शकता, मंगळवारी करू शकता. तुम्ही अमावस्याच्या दिवशी देखील मिठाच्या पाण्याने आंघोळ करायला चालते. कळालं? इथे कोणाचे काही प्रश्न आहेत? रोज सुद्धा मॅम करू शकतो. काय? रोज रोज केली रोजही तरी करू शकतो चालणार आहे की मिठाच्या पाण्याने आंघोळ. जर आपल्याला निगेटिव्ह वाटत असेल, 4 लोकांमध्ये जाऊन असं आपण जेव्हा आपण जास्त ट्रॅव्हल करतो आहे, थकलेलं आहे, तेव्हा आपण मिठाच्या पाण्याने आंघोळ केलेली चालते. ओके कळालं? हो इथे कोणाचे प्रश्न नाहीये ना काही? तुम्हाला मनी रिलेटेड मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या करायच्या आहे. आपल्याला स्वच्छ कपडे घालायचे, स्वच्छतेने राहायचंय. घरातही वॉशरूमचं देखील आपल्याला, वॉशरूम असू द्या, घरातही केर कचरा जाळे ठेवायचे नाही. वॉशरूमही आपले रेग्युलरली क्लीन असले पाहिजे. बऱ्याच लोकांचं काय असतं की वॉशरूम पण क्लीन कर, आणि जितकं तुम्ही स्वतः वॉशरूम क्लीन करा, मी काय बोलते, जेंट्स असू द्या, लेडीज असू द्या, तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये चांगले रिझल्ट पाहिजे असेल तर स्वतःचं वॉशरूम स्वतः क्लीन करायची सवय बाळगायची आहे. त्यात कुठेही कमीपणा नाही. कळतंय? येस. इथपर्यंत कळालं? हो हा. कोणाचे काही प्रश्न आहे इथे? पुढे जाऊया. आता आपल्याला बघायचंय की चक्रा मेडिटेशन कशा पद्धतीने करायचंय. जे मी एक रेकॉर्डिंग शेअर केलेले 7 चक्राच्या मेडिटेशनची, त्या पद्धतीने तुम्ही रेकॉर्डिंग मधनं बघून चक्रा मेडिटेशन करू शकता. किंवा आपल्याला डोळे बंद करून काय करायचं आहे, प्रत्येक चक्र, माझा रूट चक्राची पोझिशन मला माहितीये, राईट? मग मी डोळे बंद करून माझा रूट चक्रावरती फोकस करून तिथे मी लम 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 लमची साधना, लम लम लम, या पद्धतीने 3 मिनिटं काय करायचं, तिथे मेडिटेशन करायचंय. काय बोलली मी? 3 मिनिटं तिथे आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. त्यानंतर आपण काय करणार, 3 मिनिटं झाल्यानंतर जे सेकंड लेवलला येतात त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने मेडिटेशन तयार केले असते, रेकॉर्डिंग पण असतं. वाटलं तर तुम्हाला मी या ग्रुपमध्ये पण शेअर करेल. डेली प्रॅक्टिस जे लोक ग्रुपमध्ये करणार आहेत त्यांच्यासाठी शेअर करेन मी त्यांच्यासोबत. ठीक आहे? त्या पद्धतीने मग आपण दुसरा चक्र बघायचं, तिथे वम वम
वम या पद्धतीने देखील आपल्याला आपल्या स्वादिष्टान चक्रावरती लक्ष केंद्रित करून स्वादिष्टान चक्रावरती आपल्याला ऑरेंज कलर व्हिज्युअलाइज करून ते मेडिटेशन तिथे करायचं आहे. कळतंय? असं खालून आपण मेडिटेशन करताना वरती ऊर्जांचा प्रवाह करत असतो. आपल्याला हिलिंग चार्जिंग त्या पद्धतीने करायची आहे. कळतंय? कुठून येणार मी? जेव्हा मी स्वतःला हील करते आहे तेव्हा मी खालून वरती जाणार आणि क्लीन करतो ओके. आहे तेव्हा मी वरतून खाली येणार. खाली येणार. कळालं? जेव्हा मी औरा स्कॅन करते आहे, औरा क्लीन करते आहे, तेव्हा मी वरतून खाली स्कॅन करायचं आहे, वरतून खाली मी क्लीन करणार. आणि जेव्हा मी चार्जिंग करते आहे बॉडीची किंवा माझ्या 7 चक्रांची, तेव्हा मी खालून वरती त्याचं चार्जिंग करणार आहे. कळालं? इथे कोणाला डाऊट्स आहेत? मॅम चक्रात मेडिटेशन करत असताना फक्त म्हणजे मंत्रोच्चार करायचे की हात पण त्या म्हणजे चक्रांना लावायचे? हात ठेवू शकता, नाही ठेवायचे हात तर दोन्ही ठेवायचे का? रिसिव्हिंग मोड मध्ये हात ठेवा. आपण अच्छा. रिसिव्हिंग मोड मध्ये मेडिटेशनलाच बसतोय. रिसिव्हिंग मोड मध्ये हात ठेवायचे आणि मेडिटेशन करायचं. आपली संपूर्ण लक्ष किंवा फोकस म्हणता येईल तो आपण त्या चक्रांचा आपल्याला बॉडी पॉइंट माहितीये की कुठल्या बॉडी पॉइंटच्या तिथे आपलं चक्र आहेत. सो माझं थर्ड आय चक्र माझ्या दोन्ही भुवयांच्या मधात आहे. मी डोळे बंद करून माझं संपूर्ण लक्ष कुठे कॉन्सन्ट्रेट करणार? थर्ड आय चक्र. ठीक आहे. ज्यांचं कुठेच लक्ष कॉन्सन्ट्रेट होत नसेल त्यांनी काय करायचं? थर्ड आय चक्रावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. ज्यांना असं वाटतं की मला माझं बॉडी पार्ट्स समजत नाहीये, आठवत नाहीये, आपल्याला आठवतात. कारण मी प्रत्येक चक्रांना डिटेलमध्ये शिकवलेलं आहे आणि लोकेशन देखील सांगितलेली आहे. त्या चक्रांचे कलर देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे. बरोबर? पण मॅम जेव्हा आपण साधना करायला बसतो तेव्हा कधी कधी गडबड होते, म्हणजे तेव्हा मग हे जे बीज मंत्र आहे ते लाईनीत जे केले उच्चारले तर चालतात? हो. ओके. बीज मंत्र पण आपण तेव्हा मग लम पासून अ, चालू करायचं. लम, वम, रम, हम, ओके. यम असं या पद्धतीने वरती जायचंय आपल्याला. अच्छा. पण समजा जर कलर आठवत नसेल कुठल्या चक्राचा तर मग फक्त आपण थर्ड आय वरतीच आज्ञाचक्रावरतीच लक्ष केंद्रित करून केलं तरी तरी चालतं? कलर नसेल आठवत तरी पण काय करायचंय? आपल्याला डोळे बंद करून मंत्र साधना तरी करायची आहे. ओके. हळूहळू काय होतं? साधना करताना कलर व्हिज्युअलाइज व्हायला कधी कधी 90 दिवस देखील लागतं. लागतात. मी काय ओके. बोलली की या संवेदना प्रत्येकामध्ये जी रेकी शक्ती प्रवाहित होते ती डिफरंट पद्धतीने प्रवाहित होणार आहे. प्रत्येकाचे रिझल्ट सारखे राहतील का? नाही. नाही. प्रत्येकाच्या हातामधल्या थंड गरम संवेदना सारखं राहतील का? कोणाला थंड संवेदना जाणवतात रेकीला आवाहन केल्याला, कोणाला गरम संवेदना जाणवतात, कोणाला तिथे असं मुंग्या आल्या, झुंझुनी आली हातामध्ये त्या पद्धतीने जाणवतात. बरोबर? कोणाला त्या जास्त वेळासाठी जाणवतात, कोणाला 2 सेकंदासाठी जाणवतात. प्रत्येकाच्या बॉडीमधनं ही जी रेकी प्रवाह वाहतो आहे तर ती रेकी प्रवाह ठरवणारी रेकी शक्तीच आहे. आपण त्याचा अच्छा. प्रवाह ठरवत नसतो. नाही. आपण फक्त निमित्त मात्र आहो आणि निमित्त मात्रच राहायचं आहे. ओके. कळतंय? हा मॅम, आणि तुम्ही जे काल बॉल चार्जिंग करून सांगितले होते ते पहिला आपण बॉल बनवणार होतो तो घरातल्या ह्याच्या निगेटिव्ह निघून जाण्यासाठी, दुसरा आपल्यासाठी, तिसरा आपल्या घरातल्यांसाठी आणि चौथा तो धरणीसाठी. बरोबर. तेव्हा फर्स्ट टाइमचा जो बॉल होता त्याच्या म्हणजे मुवमेंट मिळाल्या, पण हा. सेकंड टाइमाच्या बॉलला काहीच म्हणजे इफेक्ट नाही जाणवला, तर काय करायचं? तो म्हणजे पहिल्या तरी पण मुवमेंट आपण व्हिज्युअलाइज आपण करायचं. व्हिज्युअलाइज करायचं. आपण रेकीची प्रार्थना करून प्रत्येक वेळा मी काय बोलली की बॉडी पॉइंट्सचे प्रेस करा, रेकीची ओके. प्रार्थना करा आणि आपल्या हातामधनं ज्या पद्धतीने आपण हात मुवमेंट करतोय, छोटा होऊ शकतो, कधी मोठा होऊ शकतो, कधी नॉर्मल, प्रत्येक वेळा आपला बॉल सारखाच बनेल का? असं होत नाही. जिथे तुमचा बॉडी स्टॉप झाला, जिथे आपल्याला मॅग्नेटिक फील्ड किंवा एखाद्या एनर्जीचा तुमच्या हातामध्ये गोळा अनुभवला तेव्हा तो तुम्ही स्टॉप करायचा, तो ग्रहण करून घ्यायचा. हातामध्ये मी काय करते? हा बॉल ज्यामध्ये अफर्मेशन टाकते, जे रेकी शक्तीला आवाहन करतोय त्याच्यामध्ये एनर्जी राहणारच आहे. काय अच्छा. बोलली मी? एनर्जी राहणार आहे. प्रत्येकाच्या एनर्जीचा फ्लो त्यांच्या प्रॅक्टिसनुसार ठरतो. कधी ओके. कधी 90 दिवसाची साधना नक्की केल्यानंतर तुम्हाला एनर्जीचा फ्लो हातामधनं प्रवाहित नाही होत,
पण जेव्हा तुम्ही रेकी आवाहन किंवा रेकीची जी तुम्ही डिस्टन्स हिलिंग करतात त्या हिलिंग सक्सेसफुल होतात. आपल्याला ऍट द एंड काय पाहिजे, आपल्याला रिलीफ भेटला पाहिजे, आपला पेन नाहीसा झाला पाहिजे, आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. बरोबर ना? मग मी काय करणार, आपलं ब्लाइंडली ट्रस्ट करायचं, ट्रस्टफुली सगळं इंटेन्शननी करणं गरजेचं आहे तिथे. कळालं? हो मॅम. ज्यांना आपल्याला कोर्सला एनरोल करायचं आहे त्यांचं मी तुम्हाला परत सांगते आहे की तुम्ही 15 तारखेपर्यंत मला तुमच्या जे काही डिटेल्स आहे एनरोल करायचे असतील तर मला इन्फॉर्म करा. जे काही तुमचे हे असतील ते क्वेरीज असतील त्या मला ग्रुपमध्ये शेअर किंवा पर्सनल लेवलला पण तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही कोर्सचे तुम्हाला काय काय सांगितलं आहे ते परत तुम्हाला इन्फॉर्म करते की आपण रेकीचा जो सेकंड लेवलचा सिलेबस आहे तो घेणार आहोत. रेकीचा थर्ड लेवलचा सिलेबस, रेकीचं सेकंड आणि थर्ड लेवलचं अट्युनमेंट, त्याच्यानंतर तुम्हाला काय होतंय त्याचं मास्टर लेवलचं सर्टिफिकेट देणार आहे. आयओसी सर्टिफाईड आपली संस्था आहे, तुम्हाला आयओसी सर्टिफाईड सर्टिफिकेट मिळणार आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला जर तुमचे सेशन एखाद्या वेळेस मिस झाले तर त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. आणि लाईफ टाईम एक्सेस जोपर्यंत मी आहे, जोपर्यंत माझ्या ज्या काही रेकी लेवल 1च्या लेवल 2च्या क्रिस्टल हिलिंगच्या किंवा तुमच्या म्हणता येईल न्यूमरोलॉजीच्या बॅचेस कंडक्ट होत जातील किंवा तुम्हाला जेव्हा जेव्हा असं वाटतंय की मला कुठेतरी नॉलेज अजून जास्त गेन करण्याची गरज असेल तेव्हा तुम्ही लाईफ टाईम रेकीच्या बॅचेस जॉईन करू शकता. त्याच पद्धतीने तुमच्या सोबत याच्यासोबत एक ऍज अ कम्प्लीट हिलर म्हणून मी काय करणार आहे की क्रिस्टल हिलिंग तुम्हाला यासोबत शिकवली जाईल. दुसरी गोष्ट, बेसिक न्यूमरोलॉजीचा कोर्स, तुम्ही स्वतःचा न्यूमरोलॉजीचा स्वतः रिपोर्ट बनवू शकाल या पद्धतीने तुम्हाला तिथे शिकवला जाणार. आणि तुम्हाला पेंडुलम डाउझरच्या साह्याने आपण येस नो चे उत्तर फाइंड आउट करू शकतो. तर पेंडुलम डाउझिंग देखील या कोर्समध्ये इन्क्लुडेड आहे. तुम्हाला डिटेल्स मी ग्रुपमध्ये शेअर केले ऑलरेडी. ज्यांना एनरोल करायचं असेल त्यांच्यासाठी आपला साधारणतः हा आपला या 15 तारखेपर्यंत एनरोल करा, माझ्याशी संपर्क करा. आणि हा आपला साधारणतः या मॅडम कोणत्या ग्रुपमध्ये असते? विकास सर तुम्ही मला मॅडम. मेसेज करा ना. नाहीये का तुम्ही? नाही ना, ग्रुपमध्ये मी आता कोर्स आपला जेव्हा क्लास होईल तेव्हा तुम्हाला पर्सनली सेंड करते डिटेल्स. ओके. चालेल? थँक्यू मॅडम. हा. हो चालेल, नो हा. प्रॉब्लेम. मी अजून एक प्रश्न होता असा मॅडम, बोला. हा जो आपला ऑनलाईन क्लासेस आहे बरोबर, हा बरोबर. हा हे जो ऑफलाईन क्लासेस वगैरे असतात का आपले? हा बोला ना सर. मॅडम ऑफलाईन जसं आता क्लासेस आपण पण ऑनलाईन असतात. आपण क्लासेस, ऑफलाईन क्लासेस फर्स्ट हा लेवलचा तिथे फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल ते फर्स्ट लेवल एका दिवसात तिथे शिकवली जाते. एक दिवस कंप्लीट दिवसांचं सेशन असतं. सकाळपासून 9:30 पासून संध्याकाळी 6:30 पर्यंत फर्स्ट लेवलचं सेशन आपलं होतं. त्याच्यात साधारणतः खूप लिमिटेड लोक असतात, 10 लोकांचं तिथे सेशन घेतलं जातं. कळतंय? कारण जेव्हा फर्स्ट लेवलचं सेशन जर अरेंज करायचं असेल तर त्या लोकांचं जे बाहेरगावून देखील लोक येतात त्यांचं जेवणाची वगैरे आपल्याला, आणि जिथे जागा असते तिथे आपण जे सोय करावी लागते, बऱ्याचशा गोष्टी बघाव्या लागतात. त्याच पद्धतीने मग वेगवेगळ्या लेवलचं वेगवेगळ्या, जर फर्स्ट लेवलच्या नंतर जर ऑफलाईन मध्ये कोणाला सेशन अटेंड करायचं आहे तर 10चा जेव्हा ग्रुप क्रिएट होतो तेव्हा ऑफलाईन मध्ये आपले सेशन कंडक्ट केले जातात. कळालं? लोकेशन कुठलं असतं मॅडम? पुणे पुणे. पुण्यावर. ओके. कळालं? हो चालेल, थँक्यू मॅडम. थँक्यू. त्यासोबत आपल्याला जे काही कोर्सचं मटेरियल राहणार ते राहणार. पेंडुलम डाउझिंग आहे, काही नवीन टेक्निक्स असतात त्या तुम्हाला शिकवल्या जाणारच आहे. आणि डिस्टन्स हिलिंग जे आहे, जे तुम्ही बसले आहात तिथून तुम्ही इतरांना हिलिंग देऊ शकता. क्रिस्टल कुठल्या प्रॉब्लेमसाठी काय क्रिस्टल वापरायचे, मनी रिलेटेड क्रिस्टल काय, रिलेशनशिपसाठी काय, हेल्थसाठी काय, यासाठी आपले वेगवेगळे क्रिस्टल आपण तिथे वापरत असतो. कळतंय? मॅम हे क्रिस्टल आणि पेंडुलमचे तुम्ही जे शिकवणार आहेत क्लासेस ते सगळं मटेरियल तुमच्याकडे पण आहेत का? म्हणजे हो माझ्याकडे पण आहे, तुम्ही बाहेरून पण घेऊ शकता. मी कोणाला कंपल्सरी करत नाही. त्याच्यात किट असते. जेव्हा मास्टर लेवलला जसं डॉक्टरची एक किट असते तेव्हा एका मास्टर हिलरची पण एक किट असते ती तुम्हाला यूज करायची असते.
ते सगळं तुम्हाला काय पद्धतीने आहे ते शिकवेल. ओके. मला विचारायचा प्रश्न. मॅडम, हो, मला एक विचारायचं होतं की बोल. आता काही काही म्हणजे लोक आपल्या बाबतीत खूप हे करत असतात आणि आपलं कोणतंही काम सक्सेस होऊन देत नाहीत. आता आता म्हणजे मी हे केलंय की तेव्हा त्यांना जेव्हा कळेल की मी रेकीचं हे केलंय किंवा हम्म, म्हणजे करत आहे, हम्म. मग ते आपल्यावर काही निगेटिव्ह करू शकतात का तसं? नाही, काही करू शकत नाही. उज्ज्वला मॅडमच बोलत होत्या ना, की निर्मला निर्मला मॅडम बोलले? हा. निर्मला कोणी काही करू शकत नाही. आपल्याला प्रयत्न ह्या करायचे आहेत की आपण साधारणतः हिलिंग करतो आहे हे पहिल्यांदा स्वतःची क्लिन्झिंग करून घ्या. आणि मी काय सांगितलं की जेव्हा जेव्हा तुमची साधना वाढेल किंवा जेव्हा जेव्हा तुमची चार्जिंग होणार आहे, नको ते लोक तुमच्या काय होतील, आपोआप दूर जातील. तुम्हाला कुठल्याही गोष्टी करायची गरज पडणार नाही. त्यांचे इंटेन्शन तुमच्याबद्दलचे चेंज होतात. तुमच्याबद्दलचा जो त्यांचा दृष्टिकोन होतो तो देखील चेंज होतो. कळतंय? त्यात परत तुम्ही आपण त्यांच्यावर मग ट्रस्ट ठेवू शकतोय का? काय परत त्यांच्यावर आपण ट्रस्ट करू शकतोय का? ट्रस्ट करायचं नाही. त्यांच्याबद्दल आपल्याला काय व्हायचंय, न्यूट्रल व्हायचं. ट्रस्ट हा. पण करायचा नाही आणि आपल्याला राग पण बाळगायचा नाही. त्यांच्याबद्दल खूप जास्त प्रेम पण बाळगायचं नाही, राग बाळगायचा नाही, ट्रस्ट पण करायचा. न्यूट्रल भाव ठेवायचा. काय ठेवायचा? आणि रेकी आपल्याला न्यूट्रल. त्या न्यूट्रल भावात नेते. काय करते? रेकी आपल्याला त्या न्यूट्रल भावात आपोआप नेते. जेव्हा तुम्ही साधना करणार तेव्हा तुम्हालाच अनुभव येणार आणि मॅडम म्हणाल की मला आता त्या संवेदना जाणवत नाही, मला आता राग येत नाही, मला आता कुठेच इतरांचा विचार करावा असं माझ्याकडे इतका वेळच नाही. काय म्हणाल तुम्ही निर्मला मॅडम? हो मॅडम, ते जाणवते भरपूर. की म्हणजे दुसऱ्या माझ्याकडे कुठल्या गोष्टीला इतरांकडे वेळ नाही, म्हणजे द्यावाच वाटत नाही. हा, कारण माझा फोकस कुठे गेला आहे? माझ्या स्वतःवरती गेलाय. आणि जेव्हा मी स्वतःच्या वरती फोकस करणार, दिवसेंदिवस माझी काय होणार आहे? प्रगती होणार आहे. कळतंय? ओके. हा, मग ज्यांना आपल्या लाईफमध्ये प्रगती पाहिजे आहे त्यांनी साधनेकडे लक्ष द्यायचं आहे, ना की माझ्या आजूबाजूला काय निगेटिव्हिटी आहे, माझ्याबद्दल कोण काय विचार करते, इथे आपला फोकस जाता कामा नाही. मग त्यांचं काय, त्याच्या बघा इथे काय आहे, सगळा कर्माचा खेळ आहे. शेवटी सगळं कर्मावरती आहे, कर्माचा खेळ आहे. तुम्ही ज्या पद्धतीने पॉझिटिव्हिटीनी काम करणार आहे, जितके चांगले कर्म तुम्ही करणार, जेकीचे तत्व तुम्ही फॉलो करणार, त्याचे तुम्हाला सुंदर रिझल्ट मिळणार आहे. ठीक आहे? मॅम, मला अजून विचारायचं होतं, बोला. म्हणजे वेगळा प्रश्न आहे थोडा. जे लोक आपल्याला त्रास देत असतात किंवा काही ना काही करत असतात, म्हणजे आपल्याला त्रास होते किंवा आपली प्रगती थांबते तिथं, पण ते एवढे निगेटिव्ह असतात आणि त्यांचं सगळं कसं व्यवस्थित चाललेलं असते? त्यांना देखील सोडत नाही परमेश्वर. माहितीये, आपण फक्त काय होतं, आपण अधीरतेने असं वाटतं की माझ्यासोबत वाईट होतंय, माझ्यासोबत होत आहे. पण त्यांचे कधीतरी एक गोष्ट होते ना, कधीतरी अशा घटना घडतात की प्रत्येकाचा कर्माचा प्रसंग इथे आहे आणि त्या कर्मापासूनच आपल्याला रिझल्ट मिळतात. कधी कधी त्यांची मागच्या जन्माची पुण्याई जोपर्यंत संपत नाही, मी काय बोलते, मागच्या जन्माचं जे पूर्वसंचित त्यांच्याकडे आहे, जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत त्यांचे जे आहे या जन्मात केलेल्या पापांचं त्यांना त्याचे परिणाम दिसत नाही. आणि मी काय म्हणते, माफ करणं शिका. जेव्हा जेव्हा बघा, आता हे तुम्हाला थोडं आध्यात्मिक वाटेल, पण जेव्हा द्रौपदी सोबत जो प्रसंग घडला होता, अतिप्रसंग म्हणता येईल तो, आणि त्या प्रसंगानंतर तिने जेव्हा श्रीकृष्ण तिथे आले आणि तिला म्हटले, श्रीकृष्ण तिला म्हणत होते की तू त्यांना माफ कर, बाकीचं मी बघून घे. काय बोलले होते की इथून पुढे तू त्यांना फक्त माफ कर, तू बाकीच्या गोष्टींमध्ये पडू नको, बाकीचं मी बघून घेईन. तुम्ही काय होतं, आपण त्या गोष्टींमध्ये अडकून राहतो, आपणच माफ करत नाही आणि आपण त्याच्यामध्ये गुंतत जातो. इतर लोकांची प्रगती होते, मात्र तुम्ही कुठेतरी तिथेच अडकून राहतात. तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे ब्लॉकेजेस तुम्ही घेऊन चालत असता. मग तुम्हाला ठरवायचं आहे की मला काय करायचंय, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य पाहिजे असेल, तर तुम्ही आता या सिच्युएशनला त्या लोकांना काय करायचं आहे, माफ करायचंय. कळतंय? मग बाकीचे कर्म जे आहे किंवा बाकीचे ज्या गोष्टी आहे, ज्या आपण सफर केल्या त्याचे रिझल्ट त्यांना कधी मिळतील, ते मिळणार तर आहेच.
काय म्हणताय मी, मिळणार नक्कीच, पण कधी मिळतील हे आपल्याला ठरवायचं नाही. आपल्याला काय करायचंय, मला माझ्या कर्मांची फळं मी कधी आणि अधिकाधिक चांगल्या पद्धतीने माझ्या आयुष्यात आणावे, किंवा माझे स्वप्न मी अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करावे, एवढ्यावर फोकस करायचा. राईट? हा. कळतंय? माझा फोकस फक्त आता माझी ऊर्जा वाढवायची, माझ्याकडे पॉझिटिव्हिटी आणायची, माझे स्वप्न मला पूर्ण करायचे, माझ्या कुटुंबाची हेल्थ मला सांभाळायची, स्वतःची मला हेल्थ सांभाळायची, ही माझी प्रायोरिटी राहणार आहे. कळते? हो. नक्की? येस. गौरी मॅडम, तुमचा ह्या 10 दिवसांच्या सेशनचा काय अनुभव होता? अनम्यूट कराल? मॅम खूप छान वाटलं. आणि जसं तुम्ही म्हणालात की माफ करायला शिका. माझे मिस्टर पण सांगायचे माफ कर माफ कर. ते मी थोडं हळू 2-3 दिवस गेले, म्हणजे जरा लगेचच नाही करतायत, एवढे प्रसंग वगैरे घडलेले असत तर मनाला एकदम लागलेलं असतं तर. पण केलं माफ आणि थोडाफार बदल असं जाणवला स्वतःलाच, की काय वेगळं काय अनुभवलं ते शब्दात नाही मांडू शकत. पण ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर चुकलं तर सॉरी बोलायला ते पण शिकली असं म्हणायला लागेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू पण बोलायचं. जिथे आपल्यासाठी कोणीतरी मदतीला धावून येते आहे ना, तिथे त्याला थँक्यू म्हणा. देव जेव्हा तुम्ही ईश्वरापर्यंत थँक्यूच्या भावना पोहोचवणार आहे, त्याच त्या भावना तुमच्याकडे मल्टिपल होऊन येतील. कळतंय? जसं की आता माझी मुलगी ती पण ऐकते, तिला पण छान वाटलं, मध्ये मध्ये येते ती असं ऐकायला, मला पण ऐकायचं म्हणून. ती पण मला खूप हेल्प करते. म्हणजे आधी मी तिच्यावर खूप चिडत होते, बडबडायची, ओरडायची. आता 2-3 दिवस नाही ओरडत तर तिला पण जाम बरं वाटतंय. म्हणजे तिचं आणि माझं अटॅचमेंट आहे पहिल्यापासून, पण मी खूप ओरडायची बडबडायची म्हणून थोडस जरा हे म्हणतात ना, नातं दुरावतं. एक हा बॉन्डिंग थोडासा कुठेतरी दुरावा. होत नाही. म्हणजे असं व्यक्त नाही होणार, येऊन असं मिठी मारणार वगैरे असं एवढं नव्हती. पण आता 2-3 दिवस जाणवतं जरा काय बरंच आईबद्दल प्रेम झालंय तिच्याकडे. अजून होईल, अजून होईल. तसं की ती आता ऐकते. येस, तुम्ही अजून मगाशी होणार आहे. सांगत ती होता आईवर प्रेम की करणार आहे, आपण आई आणि तिच्यावरती प्रेम करणार आहे. चांगलं म्हणजे चांगलं काम फोकसनी केलं पाहिजे. तेच मी तिला म्हटलं की आम्हाला जशी साधना सांगितली तसं तुझा अभ्यास आहे, जो की मला अपेक्षा आहे की तू चांगला करावास आणि येस, पास व्हावी. करेल करेल, ती पण करेल. हो आता ती करायला लागले मॅम. आणि सगळ्यात महत्वाचं कारण मी असं म्हणजे ठरवलंय, म्हणजे असं मनामध्येच इमेज केलं की अभ्यास करायला लागले आणि खरंच ती करायला लागली. तुम्ही जे अफर्मेशनच्या की मी साह्याने तिला हिलिंग द्यायची ना. ठीक आहे, मी 21 ट्राय करते. दिवसानंतर तिचा अभ्यास ती करणार हा आहे. तेच. आता ती जबाबदार होते आहे. तिला पण तुम्ही जशी जशी साधना कराल तशी तशी तिच्यामध्ये पण बदल होतील. तिलाही तुम्ही बसवा तुमच्यासोबत साधनेला. हो नक्की. तेच मी येस. तिला सांगितलं थोडंफार मेडिटेशन प्राणायाम वगैरे करत जा, बोरिंग वाटते म्हणते. नाही नाही, होईल तिला पण, बरोबर होईल तिचं. चालेल. येस, आणि ती थँक्यू. आता आर्मीच्या क्लासला जाते त्याच्यामुळे पण ते थोडस आहे तिकडे कल असं. येस, थँक्यू थँक्यू. मॅम, खूप थँक्यू, बरं थँक्यू. वाटलं. आणि मी सेकंड लेवलला ऍडमिशन घेतेय तुमच्याकडे. ओके, ठीक आहे. थँक्यू मॅम. येस, वीणा मॅडम, तुमचा काय अनुभव होता? माझा पण खूप छान अनुभव होता. सगळ्यात पहिला तर मी तुम्हाला थँक्यू म्हणेल. तुम्ही थँक्यू. खूप 10 दिवसात खूप सर्व गोष्टी समजून सांगितल्या, त्यामुळे बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्यात आणि मन पण एकदम खूप हलकं झालंय. बऱ्याच गोष्टींमध्ये अडकून होते. परत इंटरव्ह्यू फेअर होता मला, ते पण मी आता क्रॅक करते हळूहळू. आणि बऱ्याच गोष्टी चेंजेस, खूप चिडचिड करायचे त्यातल्या त्यात आता बरीचशी कमी केली आहे. परत मनात खूप राग होता काही व्यक्तींबद्दल, तोही खूप कमी झालाय. जास्त थँक्यू तर तुम्हाला आहे मॅम. थँक्यू. मी एक मॅम तुम्हाला तुमच्यामुळेच मी हे पण सर्व थँक्यू. झालंय. आणि वीणा मॅम तुम्ही जेव्हा फर्स्ट टाइमला सेशनला आलात तेव्हा तुमचा फेस आणि आताचा फेस असं म्हणजे मला छान वाटतोय. अजून काय सांगणार. ऍक्च्युली मी स्वतः पण ते अनुभवते कारण तेव्हा की तुम्ही म्हणजे खूप असं फर्स्ट डे मी डिप्रेशन जेव्हा मध्ये वाटत सेक्शन होता. अटेंड मी खूप गंभीर होते किंवा विचारांमध्ये दडलेली होते खूप साऱ्या. हा. त्यातल्या त्यात मी आता खूप क्लिअर आहे म्हणजे जसं की आता स्वप्नील बऱ्याच सरांचं पण गोष्टी. म्हणजे जरा ऍक्टिव्ह आणि जरा रिलॅक्स असं वाटतात ते.
कारण फर्स्ट टाइम सगळ्यांना पाहिलं तर प्रत्येकाचे चेहरे जाणवत होते जरा स्ट्रेस मधले. की टेन्शन मध्ये आहेत येस, सगळेजण. हा. आपण जेव्हा काय तुम्ही होणार सकाळी काय नाही. मेडिटेशन वगैरे करायला सोबत राहाल ना, तेव्हा तुमचा उत्साह, म्हणते काय मी, संगे शक्ती कलियुगे, सगळ्यांनी सोबत करून करा, म्हणजे तुम्हाला सुंदर रिझल्ट येणार. आणि कसं वेगळा वेळ काढावा लागणार नाही. म्हणून सोबत प्रॅक्टिस करा, रिझल्ट छान मिळतील, एकमेकांना एकमेकांची हेल्प होईल. येस. हो नक्कीच. येस. थँक्यू विना मॅडम, थँक्यू सो मच. थँक्यू तुम्हाला पण थँक्यू मॅम. सो मच मॅम. थँक्यू. येस. येस, विकास सर, अनम्यूट करा. आहेत का विकास सर? कॅमेरा ऑन करा. नमस्ते. सर्वप्रथम मी तुमचा आभारी आहे आणि दिव्य प्रेती शक्तीचं पण आभारी आहे. इथे जेवढी मंडळी आहेत सगळ्यांचा मी आभारी आहे. फर्स्ट म्हणजे मी तुम्हाला थँक्यू 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 बोलतो 3 वेळा. त्याचं थँक्यू असं सर. कारण आहे की लाईफ चेंजेस कुणाकडून शिकायचं, कोणीतरी गुरु पाहिजे आपल्याला, की तो मार्ग दाखवू शकतो आणि पुढे कसं चालायचं. जीवनामध्ये प्रत्येकाचे प्रसंग येत असतात. त्या प्रसंगामध्ये सावरण्यासाठी कोण नसतो. कारण की आपल्या ही जी लाईफ आहे आत्ताची, ती डिप्रेशन मध्ये असते प्रत्येकाची. धावपळीचं जीवन आहे, खूप त्रास पण असतो धावपळीच्या जीवनामध्ये. आणि याच्यामध्ये महत्वाचं तुमचा मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा एक प्रकारचं तुम्ही घेतलेला आहे याच्यामध्ये मला वाटतंय. कारण का की एवढं नॉलेज आहे ना, एवढं नॉलेज मी पहिलं रेकी शक्ती घेतलं होतं, म्हणजे ॲटोमेंट शिकले नव्हतं होते. घेतलं. हा हा. फक्त ऐकलं होतं, फक्त ऐकलं होतं, ॲटोमेंट घेतलंच नाही. बट त्यावेळेस पण असा फ्लो आला होता, ते इमॅजिन केलं आणि एक मला सर्टन 8 ते 10 दिवस व्यवस्थित वाटलं. पण पुढे मी क्लास नाही केला. कंटिन्यू नाही केला. ओके. हा, योगिनी मॅडम होत्या, त्यांनी फर्स्ट डेलाच मला सांगितलं. फर्स्ट डेलाच मला त्याचा रिझल्ट मिळाला होता. हा, आता पण तुमच्या बरोबर बसतो, आता 10वा दिवस आहे. मध्ये एक दिवस मी अबसेंट होतो, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करीत आहे. ओके. बट आता ज्या वेळेस मी बसतो ना, त्या वेळेस मला आहे ना ऑटोमॅटिक फील होतं. हातामध्ये काही ना काही एनर्जी येते, बोटांची जी आहे ना हालचाली त्या मला जाणवतात. आता मी सकाळी बसतो, सकाळी पण मी आता याच्यामध्ये काय होतं, सकाळी मी 5:30ला उठतो आणि उठल्यानंतर वॉकिंग आणि व्यायाम आणि थोडासाच वेळ मिळतो मला, कारण का ड्युटीला जायचं असतं, त्यामुळे हे सगळं करता येत नाही. ओके. आणि संध्याकाळी सुटल्यानंतर आपला क्लासेस चालू असतो आणि त्यानंतर जेवण झालं की मग झोपायचं. उठण्यासाठी हा सगळा परिक्रम आहे ना, त्याच्यामध्ये आपलं मेडिटेशन पूर्ण होत नाही. होईल 18 ज्या सर. हिलिंग थोडस आहेत. ना हा, लिंक सोबत तुम्ही करा, थोडं लवकर करावं लागेल, तेव्हा वेळ मिळत जाईल. सगळ्यांच्या सोबत जेव्हा कराल 5:30 ते 6:15 पर्यंत तुमचं साधारणतः होऊन जात जाईल. म्हणजे आपल्याला एकदम लवकर पण नाही त्याच्यामध्ये चालणं पण असतं ना, त्याच्यामध्ये खूप चालणं असतं. कारण का हा. एक येस. जवळजवळ अर्धा तासाचं चालणं असतं, हा हा. एक्सरसाइज असते, त्याच्यामुळे तो तेवढा वेळ मिळत नाही. ओके. थँक्यू, थँक्यू विकास आणि सर. थँक्यू थँक्यू मॅडम सो मच. खूप चांगलं तुम्ही शिकवता. मला म्हणजे ऑफलाईन पण शिकायचं आहे. ओके कारण सर. का हा, याच्यामध्ये कसं होतं माहितीये का, हा जो तुम्ही देताय ऑनलाईन, हे मी प्रत्यक्षात असतो तुमच्या समोर, पण ते फील होत नाही. लक्षात घ्या, बरोबर. तिथला फ्लो आहे ना आणि इथला फ्लो, त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. ओके. त्याच्यामुळे मला फ्लो चांगला पाहिजे, ओके. जो ओके. ऊर्जेचा असेल, की त्याच्यामध्ये पिरामिड असो किंवा काय असो, किंवा तिथली एनर्जी आहे ना, ती खूप गरजेची आहे. हो हो. येस, स्वप्नील सर, अनम्यूट करा. सर्वप्रथम मॅम तुम्हाला धन्यवाद. थँक्यू सर. 10 दिवस तुम्ही आमच्यासाठी वेळ काढून जे आम्हाला ज्ञान दिलात त्याबद्दल. बाकी सर्व पार्टिसिपंट्सचे धन्यवाद. आणखीन त्यानंतर मला असं सांगायचं मॅडम, थोडासा वेळ घेईन मी. बोला बोला. ऍक्च्युली मी पण एक रेकी हिलर आहे. ऍक्च्युली 2nd लेवल पर्यंत गेले, माझी अटेनमेंट नाही झालेली आहे.
अच्छा. सेकंड लेवलची. हा हा हा. पण त्या माझ्या टीचरनी सांगितलं होतं की तुम्ही देऊ शकता, डिस्टन्स रेकी देऊ शकता. सध्या मी लोकांना हे देतो, म्हणजे डिस्टन्स रेकी देतो. हा त्याचे रिझल्ट पण खूप छान येतात, हो हे येतात. हा. पण म्हणजे आपल्याशी जोडण्याचा योगायोग कसा आला मी सांगतो तुम्हाला आता. की हे जे होत होतं, रुटीन चालू होतं, पण असं वाटत होतं की कुठंतरी काहीतरी कमी पडतंय. कारण एकतर अटेनमेंट झालेली नव्हती, ते कुठंतरी माझ्या मनात जाणवत होतं. रिझल्ट तर येत होते, पण अटेनमेंट हवी आणि मला थर्ड लेवल करायची होती. हा, तर त्यासाठी आणि माझ्या त्या टीचर कडून इतका रिस्पॉन्स येत नव्हता, म्हणजे ते त्यांच्या बाकीच्या वर्कमध्ये बिझी असल्यामुळे. तर काय करायचं ह्यामध्ये कन्फ्युज होतो मी. आणि असंच हे बघत असताना आय थिंक इंस्टाग्राम वरती आपली रील बघितली होती की त्यावरती ऍड आली होती. मग आपली आणि एक सर होते, तर दोघांची ऍड सेम टाइम आली होती आणि दोघांच्या याला मी सेम टाइम जॉईन झालो होतो. ओके. हा. फक्त क्लास आपला जॉईन केला, त्यांच्यासोबत जायचं झालं नाही मला. आणि त्यावेळी मी इतका कन्फ्युज झालो की काय करायचं. तर मी सरळ रेकी त्यालाच प्रार्थना केली की यातून मार्ग मला तू दे, काय जे कुठलं माझ्यासाठी योग्य असेल पुढच्या ह्याच्यासाठी, तर तू मला मार्ग दे. त्यांनी तुमचा मार्ग दिला मॅडम. आणि ज्या दिवशी फर्स्ट डे झाला ना, तर त्या दिवशी म्हणजे मी कंपॅरिझन करत नाही, पण हे तुम्ही जे फर्स्ट लेवलला जे शिकवलं ना, तर ते ही मी गेले 2 वर्ष मेडिटेशन आणि रेकी जे करतोय ना, त्याचा सगळा हा सिलेबस आहे, जे तुम्ही फक्त 10 दिवसामध्ये आम्हाला शिकवला. त्यामुळे म्हणजे जितके धन्यवाद किंवा जितके हे आभार मानता येईल ना, तितके कमी आहेत मॅडम तुमच्यासाठी. आणि 100% नाही, 1001% मला सेकंड आणि थर्ड लेवल करायचीच आहे थँक्यू तुमच्यासोबत. सर. चालेल. थँक्यू. थँक्यू मॅम. तुमचं खूप स्वागत आहे. प्रॅक्टिस करा, तुम्ही तर थँक्यू. करताच आहे. अजून आपल्याला चांगल्या पद्धतीने समोर जायचं आहे. आणि आपण एक माध्यम आहोत. एक प्रत्येक हे केलेलं काय माध्यम आहे, लोकांच्या आयुष्यामध्ये ह्या दिव्य रेकी शक्तीचा आपल्याला प्रकाश निर्माण करण्याचा आहे. लोकांचे दुःख नाहीसे करायचे आहे. आणि कुठल्याही आपल्याला आपत्तीच्या काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे, लोकांना हील करायचं आहे. त्यांच्या कुठल्याही लेवलचे प्रॉब्लेम्स असू दे, ते आपल्याला सॉल्व्ह करायची आपण प्रत्येकाने जबाबदारी घेतलेली आहे. हे आणि रेकीचे 5 तत्व फॉलो करणं, बस याच्यावरतीच आपलं आयुष्य निर्भय करत. ठीक आहे. थँक्यू सर तुमचं. येस. थँक्यू मॅम. काही प्रश्न असतील तर तुम्ही ग्रुपमध्ये शेअर करू शकता. आज मी ग्रुप ओपन करते, तिथे तुम्ही फीडबॅक पण ग्रुप ओपनच आहे ऍक्च्युली. जर तुम्ही रेकी लेवल 1च्या ग्रुपमध्ये नसाल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला ऍड करते. तिथे तुम्ही फीडबॅक शेअर करू शकता. ठीक आहे. रिटर्न स्वरूपात काही फीडबॅक तुम्हाला शेअर करायचे असतील, तिथे तुम्ही शेअर करू शकता. ओके. येस. मी तुम्हाला सिलेबस पण पाठवते, जो सेकंड लेवलचा आहे तो. आणि पर्सनली आपण 24 तारखेला भेटणार आहोत. ओके. चालेल. मला आज 10 दिवस ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू मॅडम. मॅडम. थँक्यू.